एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक राजकारणामध्ये असा माणूस होईल का नाही। मी वेगळ्या पक्षामध्ये जरी असलो तरी राजकारणामध्ये असा माणूस मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिला नाही। जय पराजयाच्या 20 वर्ष म्हणजे 4 निवडणुका माझ्या झाल्या। अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री मी पाहिले असतील, पण कर्णानंतर इतका दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांना अचानकपणे नवीन एक नेते महाराष्ट्र राज्याचे कर्णासारखे दानशूर वाटायला लागलेत। 4 पक्षाच्या 4 धामच्या यात्रेनंतर सन्माननीय राजू शेट्टी साहेबांची स्वाभिमानी शेतकरी संघटना असो, आदरणीय देवेंद्रजींनी त्यांना भाजपमध्ये काम करायची संधी दिली असो, अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी दिली असो आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना 2 वेळा विधानसभेची उमेदवारी दिली आणि सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब दादांनी त्यांच्या पाठिंब्याने ते कायम ज्यांना विरोध करत आले 40 वर्ष आणि आमदार होऊ शकले नाही, शेवट 2024 मध्ये दादांच्या पाठिंब्याने उत्तमराव जानकर हे आमदार झाले आणि राजकारणातील असणारे इतके मोठे दादांसारखे सह्याद्री आणि पवार साहेबांसारखे हिमालयाच्या तुलनेचे असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांना कधीही दानशूर वाटले नाही, असा मोठा प्रश्न मला प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेबांना विचारायचा आहे आणि त्याचं कारण काय हेही मला विचारायचं आहे। एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ही विचारणा मला साहेबांना करायची आहे।